धाडमध्ये कायदा व सुव्यवस्थेची उघड खिल्ली उडाल्याचं समोर आलंय। धाड प्रतिनिधी अबुजर मिर्झा गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी ड्राय डे जाहीर करण्यात आला होता। मात्र या दिवशीच धाडच्या करडी रोडवर विद्युत कार्यालयाजवळ खुलेआम दारू विक्री होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दारूबंदी विभाग आणि पोलीस प्रशासन झोपेत आहे की थेट संगनमत करून विक्रेत्यांच्या खिशात, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। धाड हे बुलढाण्याचं मुख्य व्यापारी केंद्र, रोज शेकडो लोकांची वर्दळ आणि अशा संवेदनशील गावात ड्राय डेला दारू विक्री सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन जागा झालाय आणि म्हणजेच कारवाई फक्त दाखवण्यासाठी आणि धंदा सुरू ठेवण्यासाठी मोकळीक अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। नागरिकांचा स्पष्ट इशारा आहे की जर प्रशासनानं तातडीनं कठोर पावलं उचलली नाहीत तर धाडमध्ये दारू माफियांचं साम्राज्य उभं राहिल्यास त्याला प्रशासनात जबाबदार धरण्यात येईल। मामा एक 90 द्याव, एक 90 पुढं तुम्ही ऐकलं ना, बोलले पुढं 70 पाणी आहे का थंड मामा? चकना द्या मामा किती अर्थ जाओ बोलून त्याला द्या बाबा ऐकले ना,